हाय, आपण पुन्हा एकदा भेटतो आहोत नव्याने नवीन विषयासहित। आज आपण जाणून घेणार आहोत, बरेच वेळा बोलताना ऐकलेलं आहे तुम्ही की माइल्ड मूल आहे, बॉर्डरलाइन मूल आहे, मॉडरेट मूल आहे, हे नेमकं काय आहे हे बरेच वेळा प्रश्न असतो पालकांचा। तर बॉर्डरलाइन मूल म्हणजे ज्या मुलाचा बुद्ध्यांक हा IQ लेवलनुसार हे वर्गीकरण केलेलं असतं। बुद्ध्यांक हा 70 ते 90च्या दरम्यान आहे, ते मूल बॉर्डरलाइन कॅटेगरीमध्ये येतं। ज्या मुलाचा बुद्ध्यांक हा 50 ते 69च्या दरम्यान आहे त्या मुलाला माइल्ड इंटेलेक्चुअल डिसॅबिलिटीमध्ये ते मूल येतं। ज्या मुलांचा बुद्ध्यांक हा 50 ते 69 आहे ते माइल्डमध्ये येतं, आणि ज्या मुलांचा बुद्ध्यांक हा 35 ते 49 आहे ते मूल मॉडरेट कॅटेगरीमध्ये येतं इंटेलेक्चुअल डिसॅबिलिटीमध्ये। ज्या मुलांचा बुद्ध्यांक हा 20 ते 34च्या दरम्यान आहे ते मूल सिव्हिअर इंटेलेक्चुअल डिसॅबिलिटीमध्ये येतं, त्याच्यामध्ये सिव्हिअरिटी जास्त असते इंटेलेक्चुअल डिसॅबिलिटीची। आणि ज्या मुलांचा IQ बुद्ध्यांक हा 20 पेक्षाही कमी आहे ती मुलं प्रोफाउंड इंटेलेक्चुअल डिसॅबिलिटीमध्ये येतात। अशा प्रकारे त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे। त्यामुळे या मुलांना बॉर्डरलाइन, माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर, प्रोफाउंड असं म्हटलं जातं। तर तुमच्या माहितीस्तव हा व्हिडिओ आहे, तर आपण इथे तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवलेली आहे। आता आपण इथे थांबूया। धन्यवाद।